श्री स्वामी समर्थ. उद्या मौनी अमावस्या. घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची, मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माता भगिनींनो आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. का माहीत आहे? कारण उद्या आहे मौनी अमावस्या. शास्त्रानुसार ही अशी तिथी आहे जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीवरील अंतर सर्वात कमी असतं आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत चालत येतात. पण मला सांगा, तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासते आहे का? पतीच्या कामात अडथळे येतात आहे? मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही आहे किंवा त्यांना यश मिळत नाही आहे? जर उत्तर हो असेल तर समजा घराच्या मुख्य उंबरठा तुम्हाला काहीतरी संकेत देतोय. गरुड पुराणात उंबरठ्याला देहली म्हटलं आहे, जिथून लक्ष्मी प्रवेश करते आणि दारिद्र्यता बाहेर जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गुप्त वस्तू सांगणार आहे जी उद्या संध्याकाळी फक्त उंबरठ्यावर ठेवायची आहे. ही वस्तू ठेवताच तुमच्या कुटुंबाची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तो उपाय काय आहे? तो उंबरठ्यावरच का करायचा? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. ज्यांच्या कमेंट येतील त्यांच्यासाठी मी विशेष प्रार्थना करेल. चला तर मग जाणून घेऊया त्या गुप्त वस्तूचे रहस्य. आपल्या हिंदू संस्कृतीत उंबरठ्याला इतकं महत्त्व का आहे? गरुड पुराणात सांगितलं आहे की घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो घराचं सुरक्षा कवच आहे. जेव्हा आपण उंबरठ्याची पूजा करतो तेव्हा आपण बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच थोपवून धरतो. मौनी अमावस्येला मौन राखण्याचं इतकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व उंबरठ्यावरून आत येणाऱ्या ऊर्जेला आहे. उद्याच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमच्या पतीच्या पत्रिकेतील अडथळे आणि मुलांच्या भविष्यातील दोष या एका उपायाने दूर होऊ शकतात. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे, म्हणूनच आज हे रहस्य तुमच्या समोर उघड करते आहे. मुख्य वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला काही छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी करायच्या आहेत, ज्यामुळे त्या वस्तूचा प्रभाव 100 पटीने वाढेल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व सण उत्सव सोडून अमावस्येलाच उंबरठ्याचं इतके उपाय का केले जातात आणि उंबरठ्याचं का? गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार यामागे अत्यंत खोलवर अशी कारणं दडलेली आहे, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. खूप लक्ष देऊन ऐका. उंबरठा म्हणजे काय? 2 जगांमधील सीमा. शास्त्रानुसार घराचा उंबरठा ही केवळ लाकडी चौकट नाही, तर ती एक विभाजक रेष आहे. उंबरठ्याच्या आत तुमचं खाजगी जग असतं आणि उंबरठ्याच्या बाहेर हे बाह्य जग असतं. गरुड पुराणात उंबरठ्याला देहली म्हटलं आहे. हा असा उंबरठा आहे जिथे घराची कुललक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर एखाद्या दिवा लावता किंवा वस्तू ठेवता तेव्हा तुम्ही बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच अडवता आणि केवळ सकारात्मकतेला आत येण्याची परवानगी देता. अमावस्येच्या रात्र आणि ऊर्जेचा खेळ ते पण सांगते, ऐका. अमावस्येच्या रात्री चंद्र नसतो. विज्ञानानुसार भाषेत सांगायचं तर या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्राचा नसतो, ज्यामुळे मानवी मन आणि पृथ्वीवरील ऊर्जा थोडी विचलित असते. अमावस्येला वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असतात. पण याच वेळी आपल्या पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे मार्गसुद्धा खुले असतात. पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वात आधी ते कुठे येतात? तर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर. गरुड पुराण सांगतं की
अमावस्येच्या दिवशी आपले पितृ भुकेले तहानलेले असतात. ते आपल्या वंशजांकडून काहीतरी अपेक्षा करतात. जेव्हा आपण उंबरठ्यावर दिवा लावतो किंवा शुद्ध वस्तू ठेवतो, तेव्हा त्या प्रकाशाने किंवा सुगंधाने पितृ तृप्त होतात. ज्या घराचा उंबरठा अमावस्येला अंधारला असतो, तिथून पितृ दुःखी होऊन घरात परत जातात. ज्या घराचा उंबरठा उजळलेला असतो, तिथे पितृ अखंड सौभाग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देतात. उंबरठ्यावरचा उपाय का? तर तुम्हाला माहीत आहे का, भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध कुठे केला होता? तो जमिनीवर नाही आणि आकाशातही नाही, तर तो उंबरठ्यावर केला होता. कारण उंबरठा ना आत असतो ना बाहेर. ही एक संधी काळ मानली जाते. म्हणून उंबरठ्यावर केलेला कोणताही तोडगा हा सरळ देवापर्यंत आणि पितरांपर्यंत पोहोचतोच. म्हणून उद्याच्या मौनी अमावस्येला उंबरठ्यावर ती एक वस्तू ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण ती वस्तू तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच तयार करणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की उंबरठा इतका शक्तिशाली आहे. पण सावधान, उंबरठ्यावर कोणतीही वस्तू ठेवताना दिशा आणि वेळ चुकली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. उंबरठ्यावरची स्वच्छता. उद्या सकाळी उंबरठ्यावर सर्वात आधी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. शक्य असल्यास पाण्यात थोडे गोमूत्र किंवा मीठ टाका. यामुळे नकारात्मकता नष्ट होते. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळदीचे छोटे स्वस्तिक काढा. हळद ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे. मुलांसाठी उपाय सांगते, ऐका. मुलांची प्रगती व्हावी असेल तर उंबरठ्याच्या बाहेरून आत येताना डाव्या बाजूला थोडे अखंड तांदूळ ठेवा. आता वेळ आली आहे त्या एका खास वस्तूची. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती कशी वापरायची हे कोणालाच माहीत नाही. भगिनींनो, नीट ऐका. ती वस्तू आहे भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा. तुम्हाला वाटेल यात काय विशेष, पण मौनी अमावस्येला याचं महत्त्व अगाध आहे. तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सूर्यास्तानंतर म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान एका मातीच्या पंटीत किंवा पितळेच्या पात्रात 2 भीमसेनी कापूर वड्या घ्या आणि त्यावर 2 अखंड लवंगा ज्याला फूल आहे अशा ठेवा. आता हे पात्र तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवा. ते प्रज्वलित करा. जेव्हा त्याचा धूर होईल तेव्हा मनातल्या मनात आपल्या पतीचे आणि मुलांचे नाव घ्या आणि म्हणा, हे वास्तुदेवता, हे पितृदेव, माझ्या कुटुंबातील सर्व इडापिडा या धुरासोबत बाहेर जाऊ दे आणि सुख समृद्धी घरात येऊ दे. हा कापूर जळत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा. गरुड पुराण सांगतं की अमावस्येच्या रात्री जेव्हा लवंग आणि कापुराचा सुगंध उंबरठ्यावर दरवळतो, तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात कायमचा निवास करते. पतीच्या नोकरीतील अडथळे दूर होतात आणि मुलांच्या डोक्यावरील नजरदोष कायमचा निघून जातो. पैशाच्या प्रगतीसाठी बोनस टिप्स देते, ते पण ऐका. 2 रुपयाची गोष्ट आहे. व्हिडिओ मोठा होतोय, पण ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. प्रगतीसाठी गरुड पुराणातील आणखीन एक गुपित म्हणजे दान. उद्याच्या दिवशी 1 रुपयाच्या नाण्यावर थोडं कुंकू लावून ते उंबरठ्यावर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते कोण्या गरीबाला दान करा. हा छोटासा 1 रुपया तुमच्या आयुष्यात लाखोची बरकत घेऊन येईल. प्रत्येक रुपयाची किंमत ही केवळ कागदावर नसते, तर ती तुमच्या कर्मावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने हे उपाय करता, तेव्हा ब्रह्मांड तुमची मदत करायला लागतं. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, उद्याची मौनी अमावस्या चुकू देऊ नका. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यात यशाची नवीन शिखरे सर करेल, याची मला खात्री आहे. पूर्ण विश्वास ठेवा,
कारण विश्वास जिथे असतो तिथेच देव असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनापासून लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन माहिती देण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलंही भलं होतं. अशाच नवनवीन उपायांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा बेल आयकन दाबायला विसरू नका. जाता जाता कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची प्रगती हो हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.